नमस्कार मंडळी, माझं नाव डॉक्टर सेजल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा विषय गरोदर महिलांसाठी थोडा खास आहे। तर व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर विषय असा आहे की माझ्या क्लिनिकमध्ये कालच एक महिला आली होती, गरोदर महिला आली होती। तिला प्रेग्नन्सी डाएट बद्दल भरपूर अंधश्रद्धा आणि भरपूर कन्फ्युजन होतं। तर ह्या विषयावरच आपण चर्चा करणार आहोत की गरोदर महिलेने तिचा आहार कसा ठेवला पाहिजे, तिच्या आहारामध्ये तिने काय काय समाविष्ट केले पाहिजे हे आज बघूया। गरोदर महिलेने तिच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स, कॅल्शियम, विटॅमिन्स, आयर्न आणि फॉलिक ॲसिड या सर्व गोष्टींचा समावेश केला पाहिजे। पहिला घटक आहे तो म्हणजे कार्बोहायड्रेट्स। 60% तरी गरोदर महिलेने स्वतःच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेटचा समाविष्ट केला पाहिजे, म्हणजेच पिष्टमय पदार्थ। त्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी व अनेक प्रकारची कडधान्य तसेच ओट्स। दुसरा घटक आहे तो म्हणजे प्रोटीन्स। प्रोटीन हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मूलभूत असा घटक आहे जो थ्रू आउट प्रेग्नन्सीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत घेतला जातो। तर त्यामध्ये पहिलं येतं ते म्हणजे दूध। दूध तुम्ही कुठलंही घ्या, जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर तूप, दही, लोणी, त्यानंतर ताक, चीज, पनीर या गोष्टी घेऊ शकता। दुसरा घटक आहे तो म्हणजे तुम्ही जर का मांसाहारी असाल तर एग व्हाईट, अंड्याचं पांढरं असतं ते। तुम्ही जर का येल्लो खात असाल तर त्यामुळे ॲसिडिटी व्हायचे चान्सेस असतात, त्यामुळे डॉक्टर मोस्टली येल्लो काढून टाकायला सांगतात, कारण का त्यामुळे जास्त ॲसिडिटी व्हायचे चान्सेस असतात। थर्ड स्रोत आहे तो म्हणजे आहे कडधान्य। कडधान्यामध्ये सर्व प्रकारचे कडधान्य तुम्ही खाऊ शकता। त्यानंतर त्यामध्येच आहे डाळी। डाळी सुद्धा सर्वात महत्त्वाचा प्रोटीनचा स्रोत आहे। त्यामध्ये तुम्ही मसूर डाळ घ्या, तूर डाळ घ्या, मूग डाळ घ्या, चालेल। त्यानंतर तुम्ही मांसाहारी असाल तर त्यामध्ये फिश, मटन, चिकन या गोष्टींचा समावेश होतो। प्रोटीनचा शेवटचा स्रोत आहे तो म्हणजे ड्रायफ्रुट्स। ड्रायफ्रुट्स बद्दल खूप लोकांच्या मनात अंधश्रद्धा आहे की ड्रायफ्रुट्स गरम असतात, पण असं काही नाहीये। तुम्ही ड्रायफ्रुट्स खाऊ शकता। त्यामध्ये बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, मनुके या सर्व गोष्टींचा समावेश होतो। तिसरा घटक आहे तो म्हणजे आहे फॅट्स। फॅट्स ही तितकेच इम्पॉर्टंट आहेत। त्यामध्ये आहेत दोन प्रकार, सॅच्युरेटेड फॅट्स आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स। सॅच्युरेटेड फॅट्समध्ये येतं तूप। तूप हे खूप महिलांना प्रश्न असतो की किती प्रमाणात खाल्लं पाहिजे। तर मीडियम प्रमाणात तूप घेतलं पाहिजे, जास्तही खाऊ नये, बिकॉज ते आपण जास्त करून पचवू शकत नाही। आणि अशी सुद्धा अंधश्रद्धा आहे की तुपाने नॉर्मल डिलिव्हरी होते, म्हणजे जास्त तूप खाल्ल्याने नॉर्मल डिलिव्हरी होते, तर असंही काही नाहीये। आपण मीडियम प्रमाणात तूप खाल्लं पाहिजे। चौथा घटक आहे तो म्हणजे कॅल्शियम, आयर्न आणि फॉलिक ॲसिड। तर कॅल्शियम, आयर्न आणि फॉलिक ॲसिडचे आपण सप्लिमेंट घेतच असतो, पण त्याचे प्रमुख स्रोत काय काय आहेत तर ते आपण बघूया। तर पहिलं आहे आयर्न। आयर्नमध्ये येतात ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, ब्रोकोली, बीट, गूळ शेंगदाणे, गाजर या गोष्टींचा समावेश होतो। त्यानंतर आहे कॅल्शियम। त्यामध्ये सर्व डेअरी प्रोडक्ट म्हणजे मिल्क आणि मिल्कचे सगळे डेअरी प्रोडक्ट इन्क्लूड होतात। त्यानंतर बदाम आणि नट्स या गोष्टींचा समावेश होतो। नंतर आहे फॉलिक ॲसिड। फॉलिक ॲसिड हे पालक, कोबी आणि सॅलड या गोष्टींपासून मिळतं। जर का फॉलिक ॲसिड डिफिशियन्सी झाली तर बाळामध्ये न्यूरल ट्यूब डिफेक्ट होण्याची शक्यता असते, म्हणजे मेंदूची जास्त प्रमाणात वाढ होत नाही। पाचवा घटक आहे तो म्हणजे आहे जीवनसत्व, विटॅमिन्स। सगळ्याच प्रकारची जीवनसत्वे गरोदर महिलेने घेतली पाहिजेत। तर त्यामध्ये फळांवरून पण भरपूर अंधश्रद्धा आहेत की हे फळ खायचं नाही, ते फळ खायचं नाही, पण नाही, गरोदर महिलेनी सगळी फळं खाल्लेली चांगली असतात। मी जे काही घटक तुम्हाला सांगितले त्या सर्व घटकांचा तुम्ही उपयोग आहारामध्ये केला पाहिजे। तर व्हिडिओच्या शेवटला मी काही गरोदर महिलांना टिप्स सांगणार आहे 5, तर ते त्यांनी पाळाव्यात। पहिलं आहे ते म्हणजे भरपूर पाणी पिलं पाहिजे। दुसरा म्हणजे किमान दिवसातून अर्धा तास तरी चालायला पाहिजे। तिसरं आहे म्हणजे मी आता ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या सर्व त्यांनी आहारामध्ये घेतल्या पाहिजेत। चौथा म्हणजे थोडं थोडं करून 2-2 तासांनी त्यांनी जेवायला पाहिजे। आणि पाचवा आहे म्हणजे कुठल्याही
अशा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला नाही पाहिजे आणि सगळ्या गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्याने केल्या पाहिजेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.